जबरदस्त. सकाळ तर होऊ द्या. या चित्रपटाला मी पर्टिक्युलरली जर मित्रांनो बोलायला गेलं तर मी याला कंटिन्यू फॉलो केलं आहे. म्हणजे इन शॉर्ट जर बोलायला गेलं आपण तर याचे टीजर, ट्रेलर्स, याचे सॉन्ग्स ओव्हरऑल कंटिन्यू आपण या चित्रपटाविषयी डिस्कस केले. याच्या टॉपिकविषयी पण ट्रेलर रिव्ह्यूमध्ये पूर्ण डिस्कस केलेलं. मित्रांनो, मी एवढं सांगेल, एक उत्तम दर्जेचा अभिनय तुम्हाला बघायचा असेल तर हा चित्रपट बघा. आणि बाकी ट्रेलरच्या वेळी आपण याच्या कन्सेप्टविषयी पण बोललेलो. यार मी सिरियसली सांगतो, खूप डिफरंट स्टोरी आहे. रोजच्या ज्या आपण आजकाल ज्या स्टोरीज वगैरे बघतो ना, स्पेशली लव्ह स्टोरीज किंवा एक तऱ्हेने सस्पेन्स स्टोरीज वगैरे, त्याच्या कम्पॅरिझनने थोडा एक डिफरंट आपल्याला अनुभव हा चित्रपट नक्कीच करवतो. खूप सुंदर रायटिंग आहे चित्रपटाचं, जे लिखाण म्हणतो ना आपण, खूपच जबरदस्त आहे. प्रेझेंटेशन आणि स्टोरीचं खूप मस्त आहे. म्हणजे मला पहिल्यापासून या चित्रपटाचे जेव्हा पोस्टर्स वगैरे रिलीज झालेले, मध्ये पण यांनी काही पोस्टर्स वगैरे रिलीज केलेले, तेव्हापासूनच एक तऱ्हेने एक्साइटमेंट होती की यार बस आता सगळं सही आहे, सगळं मस्त आहे, बस स्टोरीने. म्हणजे कधी कधी एक भीती असते यार, डिसअपॉइंट नको करायला, पण नाही यार, स्टोरी पण एकदम सुंदर आहे आणि मजा आली यार. आणि म्युझिकविषयी तर यार बोलायची गरज नाही आहे. म्हणजे जे म्युझिक आहे, हिमेश रेशमिया मेलडीज, त्याविषयी तर आपण ऑलरेडी खूप डिस्कस केलं आहे. आय थिंक टॉपिक जो आहे त्याविषयी पण आपण खूप वेळा डिस्कशन केलेलं आहे. या स्टोरीविषयी स्पेशली ट्रेलर रिव्ह्यूमध्ये बऱ्याचशा गोष्टींना आपण एक तऱ्हेने फॉलो केलं होतं. पूर्ण डिटेल त्याविषयी बोललो आहे मी, त्यामुळे रिपिटेशन नको आहे. मी फक्त माझा एक्सपिरियन्स सांगतो. एक्सपिरियन्स मास्टरपीस. आणि खरंच प्रोडक्शन व्हॅल्यू जबरदस्त आहे. आणि एक चांगले आहे की प्रोड्युसरने असं, म्हणजे कधी कधी कमी बजेटवाला एक अँगल जो असतो ना, प्रोड्युसर्सने खूप मस्त काम केलं आहे. की म्हणजे कोणत्याही अँगलने तुम्हाला असं नाही वाटणार की यार मे बी बजेट इश्यू असेल. आणि आपण कधी कधी म्हणतो ना की ॲडजस्ट करून घेऊ त्या बाबतीत, की असू शकतो बजेट इश्यू. इथं कुठेच बजेट इश्यू नाही वाटत. फिल्म रीच वाटते ओव्हरऑल. ऑब्व्हियसली मानसी, सुबोधजी, यार मी एवढंच सांगेल की खूप सुंदर काम केलं आहे. जे प्रेझेंटेशन, इवन सर्वांचंच काम मी एक तऱ्हेने टीमवर्क असतं, कोणता पण चित्रपट आपण म्हणतो टीमवर्क, तर इथं मी सगळ्यांनाच पहिलेच अभिनंदन करतो आहे की हा एक चित्रपट नक्कीच सक्सेसफुल असेल. किंवा कारण आपण जेव्हा टॉपिक एक तऱ्हेने आपण म्हणतो ना की जेव्हा चित्रपट बघितल्यावर तरी आपण एक शुअर असतो की यार नाही, हा चालणार. आता फक्त प्रेक्षकांवर आहे की कसं प्रेझेंट आहे. एक मी नक्की सांगेल, प्रमोशन वगैरे ॲटलिस्ट डिजिटल तरी मी फॉलो केलं आहे. डिजिटल प्रमोशन खूप चांगलं केलं आहे यांनी. आय जस्ट होप की चित्रपटाला प्रेक्षक पण एक तऱ्हेने अट्रॅक्ट होतील. बघू आता त्या. बाकी तर मी 5मधून 4 रेटिंग देईल. मित्रांनो, मला तर आवडला बॉस चित्रपट. तुम्ही तुमचं सांगा, तुम्हाला कसा वाटला. आणि चॅनल यार सबस्क्राईबही करा, शेअर करा जास्तीत जास्त.